नमस्कार मित्रांनो. आज एक अतिशय महत्त्वाचा पण दुर्लक्षित राहिलेला विषय थोडासा चर्चा करू इच्छितो की हे घोर कलियुग आहे आणि कर्माचा सिद्धांत इथं फार मनापासून पाळणं आवश्यक आहे. परंतु कर्म करत असताना मग चांगले कर्म करायचे, वाईट कर्म करायचे, तर जी गोष्ट दुर्लक्षित राहते ती अशी की मनामध्ये जर मलिनता आणली, म्हणजे उदाहरणार्थ कुणाला आपण द्वेषपूर्ण पद्धतीने वाईट बोललो, तर हा निसर्गाचा नियम आहे जो दुर्लक्षित राहिलेला आहे आजपर्यंत, की मनात वाईट विचार आणला की पहिला दंड तुम्हाला मिळतो. निसर्गाकडनं पहिला दंड तुम्हाला मिळतो, मग समोरच्याला मिळतो. तर ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे. म्हणून मनामध्ये मलिनता न आणता सदैव मन शुद्ध, स्वच्छ, पवित्र, निर्मळ विचारांनीच जर मनामधील विचार ठेवण्याचा आपण प्रयत्न केला, तर आपल्याकडनं पुढे कुणालाही दुखवलं जाणार नाही, कुणालाही त्रास देण्याची भावना आपल्यामध्ये राहणार नाही. म्हणजेच चोरी करणं असेल, खोटं बोलणं असेल, व्यभिचार किंवा प्राणीहत्या, असे सगळे जे मलिनतेचे विचार आहेत त्यांच्यापासून आपण दूर राहू शकतो. आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला निर्मळ विचार मनामध्ये असतील त्यावेळेला निसर्ग आपल्याला पुरस्कार पण ताबडतोब देतो, तो म्हणजे शांतीचा, आनंदाचा आणि सुखाचा. तर त्यामुळे निश्चितपणे आपण मनाला होता होईल तेवढं निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.